आपण सगळेजण इथे खूप उत्सुकतेने जमलेले आहात की आज काय अहिल्यादेवीच्या बद्दल आपल्याला ऐकायला मिळतं. आपल्या इथे समोर ही 3 फोटो दिसत आहेत. आल्या क्षणी आपल्याला सांगितलं गेलं की यांचं पूजन करायचं आहे आणि आज आपण खरोखर प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भारत माता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण करतोच. या तिघांचा काय संबंध आहे आणि आज आपण याच्यातलं काय नक्की ऐकणार आहोत ह्या सगळ्याचा जरा वेगळ्या पद्धतीने जागा राहून आपण विचार करायचा. मी काही फार महान वक्ता नाहीये आणि खूप मोठी अभ्यासक पण नाही, तुम्हाला कळलंच असेल. समोर मुद्दे ठेवले का बरं ठेवले की मी शिक्षिका असल्यामुळे खूप माझी गाडी कधी या ट्रॅकवर कधी त्या ट्रॅकवर अशी गतीकडे जात आहे. मुलांशी बोलताना मग एखादा विद्यार्थी काहीतरी प्रश्न विचारतो, मग चालली आपली गाडी त्या भलत्या स्टेशनला जाते, मग पुन्हा पहिल्या आपल्या मुख्य ट्रॅकवरती आणायला थोडा वेळ लागतो. पण मग मुलांसाठी कसं वर्षभर आपल्याला गप्पा मारायला त्यांच्याशी बोलायला वेळ असतो. इथे आपल्याकडे 1च तास आहे, त्याच्यामुळे हा नियम हे बंधन मला फार आवश्यक वाटतं. आता मला एक काहीतरी गिफ्ट दिलंय, ते खूप छान भेट वस्तू दिलेली आहे आणि सगळ्यांना उत्सुकता असेल की असं पेटीत बंद करून काय घेणार आहे. तर त्याच्यात असं एक अशी मुद्रा आहे आणि त्याच्यात लिहिलंय गोष्ट इथे संपत नाही. अहिल्यादेवी गेल्या, छत्रपती शिवाजी महाराज गेले, 300-350 वर्ष झाले. ह्या भारत मातेचं आपण विभाजन केलं, तिथे खूप तुकडे तुकडे केले आणि आता आपल्याला असं वाटतं की संपलं, पण गोष्ट इथे संपलेली नाही. अहिल्यादेवी गेल्या, शिवाजी महाराज गेले म्हणून त्यांची गोष्ट संपत नाही. आपण ती संपवायची नाही आहे, ती आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायची आहे. मला इथे सगळेजण जे दिसत आहेत ते अतिशय मॅच्युअर, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम केलेले आणि आपलं काहीतरी जीवनात सिद्ध करून दाखवलेले असे लोक दिसत आहेत. तुमच्याकडनं आता अपेक्षा आहे, अजिबात टीव्हीवरच्या कुठल्याही मालिका पाहायच्या नाही. त्यातल्या काही मालिकांसाठी मी पण लेखन केले, इतक्या भयानक असतं का, फारच वाईट आहे ते, अजिबात बघायचं नाही. आपल्या पुढच्या पिढीतली जी कोणी छोटी मुलं दिसतील त्या सगळ्यांशी सकारात्मक गप्पा मारायच्या तेवढ्याच वेळामध्ये. त्यांना वाटलं नाही पाहिजे कशाला आले, अरे बापरे त्यांची कटकट सुरू झाली, असं नाही वाटलं पाहिजे. त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्यासाठी त्यांच्यासारख्या गप्पा मारायच्या आणि त्यांना हे सांगायचं आहे सगळं. जो दृष्टिकोन या अष्टावधान फाउंडेशननी पुढे ठेवलेला आहे, IKS किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान परंपरा काय आहे. ज्ञान परंपरा म्हटल्यानंतर बरेच आपल्याला वाटतं की इमारती बांधल्या. आता अहिल्यादेवींनी पण कुठली तरी मंदिरं बांधली, बरीच काय काय केले वगैरे आपण ऐकणारच आहोत, बरेचदा ऐकलेलंही असतं. तेवढ्या इमारती म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम नाही आहे. ज्ञान परंपरा काय आहे ही बाईंनी स्वतः जगून दाखवली आहे आणि ती त्यांच्या स्थापत्यातून, त्यांनी केलेल्या धर्मकार्यातून कशी उपयुक्त आहे हे आपण बघणार आहोत. माझा अभ्यासाचा विषय मंदिर स्थापत्य हा असल्यामुळे मला हा जास्त महत्वाचा वाटतो. नुकतंच आपण एक अतिशय मोठं महत्वाचं, खरं म्हणजे संपूर्ण मानव जातीला महत्वाचं वाटेल असं मंदिर बांधलेलं आहे. अयोध्येला रामललाचं मंदिर आपण उभं केलं. अशी मंदिरं उभं करण्याचं कारण काय आहे किंवा हे आपण का करत गेलो हे थोडक्यात पहिले सांगते. असं खरं म्हणजे मला वाटतं की समजा आपण हेलिकॉप्टरमधून भारतातल्या कुठल्याही प्रांतात गेलो, वरून आणि एक मुठभर गावाचे दाणे धरून फेकले कुठे, जिथे ते पडतील तिथे मंदिर आहे. भारताची ओळखच मंदिरांचा देश असा आहे. मग एवढी सगळी मंदिरं आपण का बांधली? घरोघरी आपल्याकडे देवाची पूजा आपण आपल्या पद्धतीने करतो. आपल्या सगळ्या कथा परंपरा, कोणाकडे खिरीचं नैवेद्य, कोणाकडे काय पुरणाची पोळी असते, इतर काही असे लोक आहेत कोळी वगैरे समाजातले की ते मासे वगैरेचं नैवेद्य दाखवतात. त्यांच्या पद्धतीने प्रत्येक जण आपल्या घरी देवपूजा करतो, देवभक्ती करतो. कोणाला मंत्र म्हणण्यामध्ये जास्त महत्व वाटतं, कोणाला जप करायचे, कोणाला उपास व्रत वैकल्य करायला आवडतं, कोणी तत्वज्ञानाची पुस्तकं वाचतं. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तो देव समजून घेण्यासाठी कुठलाही मार्ग तुम्ही वापरू शकता. मग मंदिराची गरज काय? खरं म्हणजे आपल्याला मंदिराची गरज धर्मासाठी नाहीच आहे आणि मंदिर हे धार्मिक ठिकाण नाहीच आहे. मग अहिल्याबाईंनी एवढी मंदिरं का बांधली किंवा जी पडली ती का दुरुस्त केली ती आता आपण ऐकूया. मंदिर हे फक्त धार्मिक ठिकाण नाही,
मंदिर हे त्या त्या गावाचं त्या त्या भागाचं एक महत्वाचं सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक केंद्र आहे. ते शैक्षणिक केंद्र आहे. हे कशावरून आपण म्हणतो? आपल्याकडे लाखो शिलालेख आहेत लिहिलेले. कित्येक मंदिरांवर हे शिलालेख आपल्याला बघायला मिळतात. त्या व्यतिरिक्त मंदिरांसाठी दान दिलेले काही ताम्रपट सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. शेकडो वर्षांपासूनचे हे लाखो शिलालेख आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यांचं वाचन अजून होत आहे. या बहुतेक सर्व शिलालेखांमध्ये असं आहे की हे अमुक अमुक मंदिर या अमुक अमुक व्यक्तीने बांधण्यासाठी मदत केली आहे. त्यावेळेला हा राजा होता वगैरे याची सगळी पुढे माहिती येते. हे मंदिर ह्या लोकांनी का बांधलं? जेव्हा की त्या काळात सुद्धा ही माणसं आपापल्या परीने आपल्या घरात आपल्या आवडीनुसार ज्या काही धार्मिक प्रथा परंपरा आहेत ते करत होते. कारण जेव्हा मंदिर असतं ना तेव्हा त्या मंदिरामध्ये पूर्वी पाठशाळा चालायची. आता ह्या विवेवाडीमध्ये कुठेतरी कात्रजमध्ये बाळ्याचा मुलगा येणार नाही शिकायला, नकाच पाठवू. खूप चांगली शाळा आहे असं म्हटलं तरी सुद्धा नाही, कारण जाण्याने जे 2 तास जातात त्याचा जीव कुठे जातो. त्यामुळे ह्या एरियातल्या मुलांना पाठशाळा म्हणून ह्या मंदिराचा वापर पूर्वी करायचे. मंदिरामध्ये पाठशाळा असल्याचे आपल्याकडे लेख सापडतात. हे पाठशाळामध्ये काय शिकवायचं? तर त्याच्यामध्ये त्यांना ते जॉनी जॉनी पप्पा वगैरे नाही, त्याऐवजी त्या मुलांना तारे वारे यांचं ज्ञान द्यायचं. लहान मुलांना पंचांग शिकवायचे पूर्वी. आपल्याला वाटतं बापरे गणपतीची पोतळी घेऊन बसले तर कसं होईल? मुलांना सगळं येतं. त्यांना चांगले चांगले श्लोक किंवा चांगले जे काही संस्काराची गोष्टी आहेत ते शिकवले जायचे. या मंदिरांच्या मध्ये शिकलेली मुलं पुढे इच्छा असेल तर गुरुकुलात जायचे. आश्रमात शिकले की पुढे इच्छा असेल तर ते विद्यापीठात जायचे. या सगळ्यांची परंपरा आपल्याकडे खूप मोठी आहे, आपल्याला नक्की माहिती आहे. या मंदिरांमध्ये पूर्वीच्या काळी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. मंदिरांमध्ये नृत्य मंडप असतो. ज्या मंदिरांमध्ये तो दगडाच्या रूपात बांधलेला तुम्हाला दिसणार नाही, तिथे समजून चला की तो लाकडाचा किंवा विटांचा बांधलेला होता, आता तो पडलेला आहे. 100% प्रत्येक मंदिरात जसं आपण म्हणतो की चांगला माणूस कसा असला पाहिजे, हातीपायी धड पाहिजे, शिकलेला पाहिजे, तसे काय लक्षणं आहेत मंदिराचे? तर मंदिरामध्ये पाठशाळा पाहिजे, नृत्य मंडप पाहिजे. नृत्य मंडप म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे वेगवेगळे जे सांस्कृतिक जसं नाटक, संगीत वगैरे हे सगळे कार्यक्रम झाले पाहिजे. आणि ते ह्या एकाच गावाच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला खूप सारी मंदिरं दिसतात ना, ती त्याच्यासाठीच आहे की ह्या एरियात राहणाऱ्या लोकांना कुठेतरी लांब गाडी घोडे करून जायची गरज नाही. मग ती वेळ गाठता येणार नाही, जाऊ देतो गाण्याचा कार्यक्रम त्यांनी बघत नाही असं तो म्हणू नये. तर तो तुमच्या भागात चालेल. पूर्वीच्या काही आपल्याकडे अगदी सामवेदाच्या काळापासून आपण जे संगीत डेव्हलप केलंय ते कुठे म्हणायचे? या मंदिरांमध्ये लोकांसाठी. नृत्याच्या एवढ्या सगळ्या परंपरा आहेत ते कुठे सादर करायचे? मंदिरांमध्ये. आणि हे सगळ्यांनी बघावं. एवढे संस्कृत नाटकं प्राकृतमध्ये सुद्धा खूप चांगलं लिखाण झालेलं आहे. सगळं कशासाठी? कोण कुठेतरी परफॉर्म करत असतील म्हणून ते लिहिली ना नाटकं, ती त्या मंदिरांमध्ये व्हायची. या मंदिरांमध्ये जसे हे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, चित्रकलेची प्रदर्शनं आहेत, रांगोळीची आहेत, तशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा व्यापार या मंदिराच्या आजूबाजूला होतो. तुळशीबाग हे उत्तम उदाहरण आहे. अजून वेगळं काही सांगायला नको. लोक येतात. कशासाठी येतात मंदिरामध्ये? तर ते येतात ते त्यांच्या ज्या धर्मशाळा असतात मंदिराच्या तिथे राहायला. मंदिरामध्ये धर्मशाळा असणं कंपल्सरी आहे. हे जुन्या काळामध्ये त्याच्यासाठी वेगळी दानं दिलेली आहेत. त्या धर्मशाळेत कोण राहतं? आज आपण धर्मशाळेत राहण्याला खूप कमी दर्जा दिलेला आहे. तेव्हा काही ओयो रूम्स आणि हॉटेल्स वगैरे असं काही नव्हतं. मग लोक कुठे राहायचे? धर्मशाळेत राहायचे. तुम्ही कशासाठी प्रवास करता? तीर्थयात्रेसाठी असतो, काही शिक्षण घ्यायला दुसऱ्या गावात जायचं म्हणून असेल, किंवा काही त्या गावात नेमकं आमच्या कोणाचं तरी लग्न आहे, मग कुठे राहायचं? वाटेत जाताना रात्र आली की त्या गावात जे मंदिर असेल तिथे राहायचं. त्या गावात गेल्यानंतर तिथे सुद्धा असे खूप पाहुणे तुमच्याकडे आले, किती बरं मोठं घर असलं तरी त्यांची राहण्याची सोय या धर्मशाळेत जायची. लग्न कार्य वगैरे हे सगळे जे घरातले महत्वाचे संस्कार आहेत ते होण्यासाठी कल्याण मंडप असायचे. लग्न असेल किंवा मुंजे वारसं वगैरे हे सगळं मंदिरांमध्ये राहायचं. अशा या मंदिरांमध्ये रुग्णालय असायची आणि त्याचा सगळा खर्च राजा किंवा धनिक माणसं करतात. मंदिरात कधी रिकामे हाताने जायचं नाही. त्याच्यात किमान तुम्हाला काही शक्य नाही, 1 रुपया 2 रुपये टाकणं सुद्धा शक्य नाही, तर 2 वाटी तरी घेऊन जा असं माझी आई सांगायची. कापसाच्या 2 वाटी तरी घेऊन जा. का बरं? तर त्या मंदिरामध्ये ही परंपरा होती, आता नाहीये. त्या मंदिरांमध्ये ही परंपरा होती की या पद्धतीने जी कोणी रात्री निवासाला येतील त्यांच्यासाठी ही सोय असणार.
किंवा गाण्याचा कार्यक्रम आहे, दिवे लावायचे, वाती नकोत का? हे सगळं मंदिराचा जो खर्च आहे तो तुमचा आमचा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण मंदिरासाठी द्यायचो. मंदिरासाठी दान देणं हे खूप चांगलं समजलं जायचं. या मंदिरामध्ये भोग मंडप असायचे, म्हणजे फक्त देवाचा नैवेद्य करण्यासाठी, भोग बनवण्यासाठी नाही, तर हे जे पाकस्थ राहतात किंवा कल्याण मंडपात ज्यांच्या घरातले कार्यक्रम होतात त्यांना स्वयंपाक करण्यासाठी जागा पाहिजे ना, तर ही त्या भोग मंडपाचं ते काम होतं, त्यातनं ती गरज भागवली जायची. अरे चा, आपण तर अहिल्यादेवीबद्दल ऐकायला आलो आणि हे काय वेगळंच काहीतरी सुरू झालं. अहिल्यादेवींनी मंदिरं जी पुन्हा उभारली, जी पाडली गेली होती, ज्या आक्रमकांनी मंदिरांवर हल्ले केले, याचं कारण एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या त्या मंदिरात जर होत आहेत, याचा अर्थ ते मंदिर तुमच्या समाजाचं एक महत्वाचं केंद्र आहे. हे सामाजिक केंद्र जर उद्ध्वस्त केलं तर तुमचा सगळा समाज हा अस्थिर होईल. हे त्या लोकांनी बरोबर ओळखलं, त्यांनी बरोबर निरीक्षण केलं. फार हुशार आहेत ते लोक, आपणच कसे असे वेडे बागडे काय कळत नाही, आपल्याला समजलंच नाही, आपल्याला आजपर्यंत कधी कोणी सांगितलं नाही आणि आपण त्याचा शोधही घेतला नाही की का एवढी मंदिरं राजे लोक बांधायचे एखाद्या गावात, किंवा तो राजा मंदिर बांधण्यासाठी जमीन देतोय म्हटल्यावर लोक त्याच्यासाठी अजून बघ माझ्याकडनं हे, याच्याकडनं ते, असं दान देत राहायचो. मंदिरात जाऊन आपण एक त्या पेटीमध्ये एका रुपया का होईना टाकतो, का बरं? याचा आपण कधी विचारच केला नाही. या मंदिराचं महत्व आपण कधी ओळखलंच नाही, तेव्हा त्या वाचलंच नाही पुस्तकांमध्ये काय होतं ते. या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं? मंदिर बांधलं नाही, त्यांनी ही समाज व्यवस्था पुन्हा उभी केली. या समाजासाठी त्यांनी पुन्हा काम केलं. हा समाज पुन्हा एकत्र यावा यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. ही मंदिरं उभारणी करायची त्यांच्याकडे एवढे पैसे होते खरं म्हणजे की त्या अजून नवी कुठली मंदिर बांधू शकले असत्या, पण त्याऐवजी त्यांनी हे काम केलेलं आहे की जुनी मंदिरं पुन्हा उभी केली. त्याच्यामध्ये जो आपला धार्मिक सांस्कृतिक एकत्रीकरणाचा त्यांचा उद्देश आहे तो तुम्ही लक्षात घ्या की देवा धर्माच्या नावाखाली तुम्ही एकत्र येणार आहात आणि इकडे चांगली कामं, पुन्हा इकडे व्यापार सुरू होईल, लोक येतील. इकडे धर्मशाळा बांधल्या त्यांनी या मंदिरांमध्ये, पाण्याची सोय केली. ती कशासाठी केली? की लोक इकडे येतील, राहतील. तीर्थयात्रेच्या निमित्ताने किंवा काही प्रवासात कुठल्याही कारणाने तुम्ही प्रवास करत असाल तर तिथे तुमच्या निवासाची सोय होईल. अन्नछत्र उघडली आणि अन्नछत्र इथे चालू आहे म्हटल्यानंतर आपण पण सामान्य माणसं आपल्या परीने काहीतरी 100-125 रुपये त्याच्यामध्ये नक्कीच दान म्हणून देत असतो, द्यायला पाहिजे. हे सगळं पुन्हा सुरू करण्यासाठी म्हणून अहिल्याबाईंनी काम केलेलं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. भारताचं सांस्कृतिक एकत्रीकरण करण्यासाठी धर्माचा जो वापर जुन्या काळातल्या लोकांनी केला होता तो या बाईंनी समजून घेतलेला आहे. अशासाठीच म्हणून आपण त्यांना राजमाता म्हणण्याऐवजी लोकमाता म्हणतो. त्या सर्व लोकांची माता आहे. आता जर हिंदू धर्म शिल्लक असेल तर तो यांच्यामुळे आहे, कारण ह्याच्यासाठी मंदिर हे एक संघटनेचं महत्वाचं केंद्र त्यांनी ओळखलं आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि पुढे येऊन त्यांनी ही सगळी बांधकामं पुन्हा केलेली आहेत. त्यांनी लोककल्याणकारी शासक म्हणून आपलं एक महत्वाचं काय म्हणूया त्यांची प्रतिमा आपल्या समोर ही आहे. हे महत्वाचं कार्य त्यांनी केलेलं आहे की लोककल्याणकारी शासक. त्याच्यात काय काय येतं? बऱ्याच गोष्टी येतात, पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे ती म्हणजे धर्मानुसार शासन. आपल्याला असं बरेचदा वाटतं की हिंदू, जैन, बौद्ध, इस्लाम वगैरे हे म्हणजे धर्म. हे धर्म नाही, हे सगळे उपासनेच्या ह्या पद्धती आहेत. या सगळ्या उपासनेच्या पद्धती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी परमेश्वर कसा जाणून घ्यायचा याच्यासाठी म्हणून मदत करतात. तुम्हाला जी पद्धत पसंत आहे त्यानुसार तुम्ही काम करू शकता, तो प्रश्न नाही. इथे आपल्याला जो धर्म अपेक्षित आहे तो उपनिषदांमध्ये सांगितलेला धर्म अपेक्षित आहे. उपनिषदांमध्ये काय सांगितलंय? धर्म म्हणजे तुमचं एक प्रकारे कर्तव्य. मी व्यक्ती आहे, एक व्यक्ती म्हणून मी जगतोय. हल्ली अशी फॅशन आहे इट्स माय लाईफ. मी माझ्या आयुष्यात काय जरी करायचं ठरवलंय किंवा करू शकतो, मग मी ते काय एन्जॉय करायचं नाही यासाठी म्हणून लोक आजकाल जगतायत आणि टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर सगळीकडे तुम्हाला हे चित्र नक्की दिसतं की एन्जॉय करा, तुमचं लाईफ एन्जॉय करा. फक्त एन्जॉयमेंट एवढंच हे
आपलं जीवन नाही आहे. याच्या पलीकडे आपला धर्म आहे, माणूस म्हणून असलेला धर्म. कुठला आहे? हा हिंदू, जैन, बौद्ध वगैरे हे नाही, तर माणूस म्हणून माझा जो धर्म आहे तो फार महत्वाचा आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगते, ह्याच्यातनं अतिशय ज्वलंत प्रश्न सध्याचा आहे. मी मुलींच्या कॉलेजमध्ये शिकवते. परवाच आमच्याकडे आमची छात्रसभा असते, त्याच्यामध्ये मुलींबरोबर काही चर्चा केली गेली. तर त्याच्यामध्ये त्या मुलींनी एक विषय असा मांडला की मॅडम म्हणे आम्ही बसनीत येतो, तर बसमध्ये उभी असताना एक मला असं दिसलं की एका मुलीच्या अंगाला एक मध्यमवयीन माणूस असा खूप घासतोय, तिला हात लावतोय वगैरे, असं चांगलं नाही वाटलं मला. ते दोनदा बघितल्यानंतर मी हटकलं आणि त्या मुलीला म्हटलं तुला कळत नाही का? तर ती म्हणाली हा त्यात काय एवढं. म्हणजे आपल्याशी कोणीतरी गैरवर्तन करतंय, बॅड टच असं आपण त्याला म्हणतो, वाईट अर्थाने आपल्याकडे बघतोय, आपल्याला हात लावतोय, असं त्या मुलींना काहीच वाटत नाही. याचं कारण काय माहितीये? याचं कारण आपल्याकडे टीव्हीवर म्हणा किंवा इतर सगळीकडे आपण असं दिसतं की जो तो भेटतो तो एकमेकांना पहिले शेक हँड काय करतो, मिठ्या काय मारतो, खूप जवळीक दाखवण्यासाठी हे सगळं केलं जातं. याचा परिणाम काय होतो की त्या व्यक्तीला, त्या मुलीला विशेष करून हे वाटतच नाही की अशा पद्धतीने ज्याच्या त्याच्या गळ्यात पडणं किंवा ज्याने त्यांनी आपल्या अंगावर येणं हे काही फार वाईट आहे असं काही नाही. ही कॉमन गोष्ट आहे, त्याच्यात काय एवढं काय वाईट वाटण्यासारखं. याच्यामुळे काय होतं, अशा पद्धतीने जर कोणी आपल्याला वाईट ट्रीटमेंट देत असेल तर त्याचं त्या मुलीला काहीच वाटत नाही. पण ठीक आहे, तिला पसंत नाही किंवा तिचं काही हरकत नाही, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, हे बरोबर आहे. यातनं वाईट काय होतं तुम्हाला सांगते, धर्म. आता इथे धर्म येतो. ही मुलगी कुठल्या का धर्माची असते ना, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही, हिंदू, जैन, बौद्ध, मुस्लिम काही का असे ना, एक व्यक्ती म्हणून तिचा हा धर्म तिला समजला पाहिजे की जी गोष्ट चुकीची आहे ती आज मला चालते, ठीक आहे, ओके, पण ज्या एका व्यक्तीला चालते म्हटल्यावर तो बदमाश माणूस दुसऱ्या व्यक्तीशी पण तसंच वागणार, तिसऱ्याशी पण तसंच वागणार. समजा जर एखाद्या व्यक्तीला ते चालत नाही असं दिसलं तर ती व्यक्ती विरोध करते, त्यावेळेला हे दुष्ट लोक जबरदस्ती करतात आणि त्यातनं गुन्हा घडतो. बरोबर आहे? आता हे जी गल्लोगल्ली वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे घडताना आपल्याला दिसत आहेत ते कशामुळे घडतात? ह्या पहिल्या मुलींनी पहिल्या क्षणी त्याला सांगितलं पाहिजे की दादा मला काही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही अगदी माझ्या मांडीवर येऊन बसा, पण हे करू नका. सांगायला पाहिजे की नाही? हा तिचा व्यक्ती म्हणून धर्म आहे. हा जर तिने व्यक्ती म्हणून धर्म पाळला तर पुढे ही जी साखळी वाढत जाते, एखाद्या वाईट माणसाच्या वाईट कृती करण्याची पुढची जी एक विधावलेपणा येतो आणि ती साखळी वाढत जाते, ते थांबेल. हा धर्म आहे आणि हा या राणीने ओळखलाय की मी एक राणी आहे. राणी म्हणून माझा काय धर्म आहे, स्त्री म्हणून जो धर्म आहे तो त्यांनी निभावलेलाच आहे. पण आपला धर्म हा आहे, आपली ड्युटी. मी जे आज काम करतो, जे काही करतो त्याचा उद्या परिणाम काय होईल, त्याचा इतरांवर परिणाम काय होईल. मी ही गोष्ट चालवून घेतली तर ह्या वाईट माणसाला ही गोष्ट अनेकांबरोबर करायची वाटेल आणि मग त्यातनं गुन्हेगारी वाढत जाईल. हा जो एक विचार आहे हे कळलं पाहिजे. हे इथेच थांबवा. मी तुमच्याकडनं पैसे घेऊन तुमचं काम करून दिलं, ही एकदा सवय लागली की मग हे पुढे पुढे कुठपर्यंत जातं हे आपण बघितलेलंच आहे. पहिलेच थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी आपला धर्म आपण ओळखला पाहिजे. ही गोष्ट या अहिल्यादेवींनी ओळखली की राणी म्हणून माझा काय धर्म आहे. त्यांना जेव्हा त्यांचे पती वारले त्यावेळेला त्यांची इच्छा होती की आपण सती जावं. तेव्हा सासरे बल्हारावांनी सांगितलं की हे करू नको आणि त्याऐवजी तू राज्याचं सगळं काम सांभाळ. आपण एक राणी बनलो आहोत किंवा एक शासक बनलो आहोत, तर आता आपण काय केलं पाहिजे, या समाजासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत हे त्यांनी या धर्माच्या अनुसार काम केलेलं आहे म्हणून खूप वेगळं आहे. राजा हा कायम राजाच असतो हे त्यांना रामाच्या चरित्रातून समजलेलं आहे. अयोध्येचं मंदिर त्यांनी बांधलं होतं त्यामुळे त्यांना रामाच्या चरित्रातून हे समजलेलं आहे. आपल्याला नेहमी वाटतं की रामाने सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या खऱ्या, पण ते शेवटी जी काही सीतेला सोडून दिलं सांगतात ते फार वाईट झालं. नाही, तो राजा आहे. तुम्ही लक्षात घ्या, हे करताना राजाचं कर्तव्य पाळणं हे फार महत्वाचं आहे. अटीतटीचा वेळ आलेली आहे जेव्हा प्रजा म्हणते आहे की ही सीता रामाकडे राहिली का नको, हे असं जर त्यांच्या मनात येत असेल तर ते तिथेच थांबवलं पाहिजे. आज तुमच्या आमच्या मनात, कोणाच्याही मनात जगात सीतेच्या चारित्र्याबद्दल ते मात्र मी शंका नाही.
आपण सगळे बोलतो कोणाला, रामाला. त्या प्रेम मधनं रामाने सीतेला बाजूला करून टाकलं. सगळे वार स्वतःवर घेतले, नवरा असावा तर असा, माझ्या बायकोला चुकीचं बोलू नका. त्यासाठी त्या प्रेम मधनं, त्या सगळ्या चर्चेमधनं त्यांनी सीतेला बाहेर केलं. आणि आजही आपण रामाबद्दल बोलतो. सोशल मीडियावरती हे नवीन पिढीचे लोक ही गोष्ट न समजता रामाबद्दल बरेचदा वाईट म्हणतात की त्यांनी बायकोवर अन्याय केला. पण हे केलं नाही, तो राजा आहे. त्याने राजधर्म कसा पाळला हे सीता समजावून सांगते लक्ष्मणाला, की जेव्हा तुम्ही गाडीवर बसता ना तेव्हा तुम्ही राजा असता. तुम्ही कोणाचा मुलगा, भाऊ, म्हणजे मग माझ्या भावाला पेट्रोल पंप मिळेल तर बघा ना, किंवा ते माझे अहो काय सांगतात जावई आहे मग त्यांना विमान कंपनीचं टेंडर द्या ना, हे नाही करायचं. तुम्ही कोण आहात हे समजून घ्या. आणि त्यासाठी तुमचा धर्म तुम्हाला माहित पाहिजे. हे अहिल्याबाई शिकलेले आहेत आणि हे त्यांनी केलंय. या 2-3 प्रसंगातून तुम्हाला लक्षात येईल. खंडेरावांनी एका ठिकाणी एक मोहीम, खंडेराव स्वतः होते, अहिल्याबाई स्वतः होत्या, त्यावेळेला मल्हारराव राज्यात असताना खंडेराव आणि ज्या गेलेल्या आहेत अहिल्याबाई जिंकून आले. अहिल्यादेवी पुढे आलेले आहेत आणि खंडेरावांनी मागे जी लूट सगळी केली ती त्यांचा स्वतःचा स्वतंत्र वाडा होता तिथे त्यांनी ती केली. आणि ह्याच्यावर अहिल्याबाईंनी आक्षेप घेतला. त्यांनी स्वतःच्या हाताने ही सगळी लूट गोळा केली. म्हणजे त्या काळामध्ये ही पद्धतच होती. आणि मग तो सगळा जो काही पैसा त्याला खंडणी जी मिळाली होती त्याला लूट म्हणूया आपण, ती सगळी खंडणी त्यांनी स्वतः गोळा केली आणि राज्याच्या खजिन्यामध्ये जमा केली. त्यावेळेला त्यांचं नवऱ्याशी भांडण झालं. खंडेरावांनी म्हटलं की ही स्वतः हे खंडणीचे पैसे जमा करून आणलेले आहेत, ती खंडणी त्या माणसाला हरवून जो कोणी आहे त्याच्याकडनं मी वसूल केली आहे, तर ह्याच्यावर माझा हक्क आहे. त्याच्यावर अहिल्यादेवीने म्हटलं नाही, तुम्हाला तुमचा तनखा मिळतो आणि हा सगळा जो काही पैसा आहे हा राज्याचा आहे. नवऱ्यासमोर सुद्धा बाई होती नाही. याला धर्म तिला समजलाय हे आपल्या लक्षात येईल. एका म्हणजे खंडेरावांना छान आवड होती सगळी नृत्य, गायन वगैरे सगळं. त्यांना 9 पत्नी होत्या अहिल्यादेवीच्या व्यतिरिक्त. त्यांचा जो तनखा होता तो एक 2-3 महिन्यात संपला आणि त्यांनी पुन्हा मागणी केली आपल्या खजिनदाराकडे की तुम्ही मला पैसे द्या. त्याच्यावर अहिल्यादेवीने त्यांच्याकडनं लिहून घेतलं, हे रेकॉर्डमध्ये आहे, की हे मला उधार आहे, पुढच्या तनख्यातनं हे कापून घ्या. आपण कामाला मावशींना आपल्या पैसे देतो की नाही, मग म्हणतो की पुढच्या महिन्याच्या पगारातनं 1000 रुपये किंवा 500 रुपये कापून घेणार. तसं या बाईने आपल्या नवऱ्याच्या तनख्याबद्दल लिहून घेतलेलं आहे आणि हे कागद उपलब्ध आहे. याला म्हणतात धर्म समजणं. आणि हे धर्माचं राज्य या बाईने केलेलं आहे. आणि म्हणून हा लोकोत्तर शासक आहे. ह्या आजही आपल्यासाठी सगळ्याच म्हणजे राजकारणी असो किंवा सामान्य माणसं असो त्या सर्वांसाठी त्या एक मार्गदर्शक आहेत. ते ह्याच्यासाठी आपलं कर्तव्य काय आहे, आपण काय काम करतोय हे पहिले क्लिअर पाहिजे आणि मग तुम्ही मैदानात उतरू शकता. तेव्हा तुमचं कधी काही चुकत नाही. राजा कसा असतो धर्माने काम करणारा, त्याचं अजून एक उदाहरण देते तुम्हाला. सगळ्यांना मालेगाव हे गाव माहिती आहे महाराष्ट्रातलं आणि ते बऱ्याच वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या मालेगावची गोष्ट आहे. निजामाचं राज्य त्यावेळेला हैदराबादचा जो निजाम होता तर त्याच्या काळामध्ये वगैरे थोडंसं काही त्यांचं डबघाईला आलं, आर्थिक त्यांच्यावर संकट आलं, दुष्काळच पडला. म्हणजे रॉ मटेरियल नाही, कापूस नाही म्हटल्यावर त्याच्या राज्यातले जे विणकर होते त्या विणकरांनी म्हटलं की आम्हाला कापूस नाही किंवा सूत मिळत नाही तर मग आम्ही विणणार काय, तुम्हाला टॅक्स देणार काय. याच्यावर निजामाने ह्या सगळ्या लोकांना सांगितलं की इथं तुम्ही माझा जो काय ठरलेला कर आहे तो भरा, नाही तर तुमचे हातमाग जप्त केले जातील. त्याच्याकडे पैसेच नव्हते कारण रॉ मटेरियल नाही, काम कसं करणार आणि पैसे काय कमवणार, काय कर भरणार. त्यामुळे ते जेव्हा कर भरायला असमर्थ होते त्यावेळेला त्या सामान्य विणकरांचे हातमाग निजामाने जप्त केले, त्यांना आपल्या राज्यातून हाकलून लावलं. त्यावेळेला ही सगळी मंडळी अहिल्यादेवीकडे गेली आणि अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांना त्याची सगळी गोष्ट ऐकून घेतली आणि त्यांना मालेगावमध्ये मालेगंज नावाचा एक भाग आहे आपल्या मुलगा मालेगाव त्यांचा जो मुलगा होता त्याच्या स्मरणार्थ त्यांनी तो भाग बसवला. या सगळ्यांना तिथे राहायला घरं बांधून दिली, त्यांना रॉ मटेरियल दिलं, हातमाग दिले. त्यांना चरखा पाहिजे कारण सूत करणारे वेगळे लोक असतात, कशिदाकारी करणारे वेगळे असतात, त्यांना ते सगळं साहित्य त्यांनी दिलं. आणि त्यानंतर त्यांना हे सांगितलं की 3 वर्ष मला तुम्ही कुठलाही टॅक्स देऊ नका.
3 वर्ष तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करा, यातनं तुम्ही तुमचा संसार उभा करा. याला म्हणतात राजा, याला म्हणतात संस्कृती. मी फक्त माझ्या पुढे जगणार, माझा टॅक्स माझं हे काय तर निघा इथून. हे जे आहे ना, हे त्यांचं झालं वेगळं. आपण जे धर्माने राज्य करतो, आपला धर्म म्हणजे काय हे समजून घेऊन राज्य करतो, तर ते हे असं असलं पाहिजे. असे हे मालेगावमध्ये सध्या कदाचित त्यांच्या जुन्या काळातले पूर्वज असतील, तर ते अशा पद्धतीने तिथे कापडाचा खूप मोठा व्यवसाय उभा राहिला आणि हे काम आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, हे अगदी उघड सत्य आहे. त्याच्यात उगा सेक्युलरिझम वगैरे काय आणायची गरज नाही. हे सगळं त्यांनी हिंदू धर्म उभा करण्यासाठी ते काम केलेलं आहे आणि हे आजही उपयुक्त ठरत आहे. ही त्यांची दूरदृष्टी आहे. जेव्हा एखादं मंदिर उभं राहतो, आज अयोध्येला जाऊन बघा, जेव्हा एखाद्या गावात एक मंदिर असतं, मग ते बृहदीश्वराचं मंदिर असेल तंजावरचं, किंवा काशी विश्वनाथाचं मंदिर असेल, अजून कुठल्याही गावातलं कुठलंही मंदिर बघा, त्याच्यामध्ये जेव्हा लोक जातात तेव्हा फुलांचे हार खरेदी करतात. ते कुठल्या तरी सामान्य शेतकऱ्याच्या शेतातून आलेले असतात. तिथे जाऊन ते मग ओटीचं सामान घेतात, काही त्याच्यात जो काही फळ नारळ वगैरे जे काही पेढे, हे सगळे तिथल्या सामान्य लोकांनी तयार केलेले असतात. हे कुठल्याही एका विशिष्ट जाती धर्माचे किंवा एखाद्या विशिष्ट गल्लीतले लोक असतात असं अजिबात नाही. त्यामुळे ह्या सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम हे मंदिर करतो. पुढचा जो सगळा प्रवास आहे तो आपण विसरून गेलो, जो अहिल्याबाईंनी सुद्धा लक्षात ठेवला आणि त्यानुसार त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पुढचा प्रवास म्हणजे त्या मंदिरांमध्ये असणाऱ्या धर्मशाळा, तिथे असणारे सांस्कृतिक कार्यक्रम, त्या मंदिरांमध्ये चालणारे इतर जे काही व्यापार किंवा महत्वाच्या ज्या बौद्धिक गोष्टी आहेत, शैक्षणिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या हे नंतर आपण विसरून गेलो. आपण घरामध्ये सगळंच विसरलो. या बाईंनी पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी भारताच्या प्रत्येक भागात गेल्या. जिथे त्यांचं राज्य मग तिथे गेल्या. स्वतः लढायच्या, घोड्यावर बसायच्या, हत्तीवर बसायच्या. हत्तीच्या हौद्यात त्यांच्याकडे 3 धनुष्य कमीत कमी आणि 3 बाते असायचे, बाण भरलेले, भाला चालवायच्या आणि त्या स्वतः तो हत्ती गाईड करून त्याच्यावर लोकांचे युद्ध करायच्या. जिथे त्यांचं राज्य नाही, जिथे मुस्लिम वेगवेगळे शासक राज्य करतात, अशा भागात त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि त्या तिथे आधीच पत्र पाठवायच्या, काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोला. कोण जाते वाटेला. बाईंच्या खूप जबरदस्त बाई होत्या. त्यांचं जे सैन्य होतं ते काय होतं, ते साधे कुणी माणसं नव्हते. जे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते या बाईंनी आपल्या सैन्याच्या बाबतीत केलं. काय केलं? शिवाजी महाराज गेले, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज गेले, त्यानंतर राजाराम महाराज जिंजीला राहिले. महाराष्ट्रात राजाच नव्हता, मराठ्यांना राजाच नाही, तरी मराठे लढले. जवळजवळ 11 वर्ष मराठ्यांनी जीवाची बाजी लावलेली आहे. एकाने असं म्हटलं नाही की ते काय राजाराम महाराज गेले तिथे जिंजीला, आता मीच तुमचा राजा. शिवाजी नाही, संभाजी नाही, दोघींनी आता गेल्यासाठी आता मीच, हे कोणीही म्हटलं नाही. सगळेजण लढले. कोणासाठी? ते शिवाजी महाराजांसाठी नाही लढले. शिवाजी महाराजांनी त्या लोकांना, त्यांच्या पूर्वजांना हे समजावून सांगितलं होतं की तुम्ही स्वराज्यासाठी लढताय. स्वराज्य महत्वाचं आहे, माणूस महत्वाचा नाही. मग तो कुणी का असे ना, त्याला गेला बाजूला तरी हरकत नाही. तुमचं काय काम आहे? लढणं हे काम नाही आहे, स्वराज्य मिळवणं हे काम आहे. हे आपलं काम काय आहे, आपण काय करतोय हे पहिले क्लिअर झालं पाहिजे, ती आयडिया पक्की पाहिजे. मग तुम्ही त्याच्यासाठी जीव नक्की ओढून काम करू शकता. हे बाईंनी शिकलं होतं, समजून घेतलं होतं सासरे बुवांकडून. सासरे खूप चांगले त्यांना लाभले होते. सासूबाई गौतमाबाई ज्या होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या होत्या. आणि आई वडील काय जीव लावतील, काय शिकवतील मुलीला, असं त्यांनी आपल्या महिलेला शिकवलेलं आहे. त्यांनी हे समजावून सांगितलं की तुझी प्रजा, तुझं सैन्य, हे ती मूळ कन्सेप्ट समजणार असलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. म्हणून त्यांच्या विरुद्ध जे कोणी होते ते मग वेगवेगळ्या प्रकारचे नवाब वगैरे जे काही होते, यांनी चौपट पगार ऑफर केला तरी आपली माणसं तिकडे गेली नाही. आणि त्या हे सांगू शकल्या की तुमच्या एरियात असलेलं ते मंदिर मला बांधायचं आहे आणि तुम्हाला जर काही आपत्ती असेल, काही तुमचं हरकत असेल तर मला भेटा. कोणी त्यांच्या वाटेला गेलं नाही, कारण लोकांना माहित होतं की ह्यांचा एक शिपाई सुद्धा
हितवून होणार नाही आपल्यापासून, म्हणजे आपल्याला शक्य नाही यांच्याशी लढणं. नुसता पैसा किंवा नुसतं सैन्य असून भागत नाही, तर ते असं मोटिवेटेड आणि विचारांनी काम करणारं सैन्य असलं पाहिजे, हे त्यांना समजलेलं होतं. कसं होतं त्यांचं सैन्य? अर्थातच त्यांच्याकडे नावे होतेच, म्हणजे मराठी मंडळी असतील किंवा मध्य प्रदेश मधले सुद्धा सगळे जाबाज असे सैनिक त्यांचे होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर होते सगळे भिल्ल, गोंड या जमातीचे लोक. आता हे भिल्ल आणि गोंड काय आहेत? हे सगळे आदिवासी. हे त्यांच्याकडे कसे आले? तर भिल्ल आणि गोंड ह्या दोन समाजांमध्ये सतत भांडण असायची. ते आदिवासी आहेत, ते ना हिंदू आहेत, ना जैन आहेत, ना बौद्ध आहेत, ना काही आहेत. या लोकांचा वेगळ्या पद्धतीचा धर्म असतो. ते बुढादेव वगैरे, घोडा असतो, बुढादेव नावाचा देव असतो, वेगवेगळे देव आहेत त्यांचे, आणि ते आपल्यासारखं फारसं काही करत नाही, ते त्यांचं वेगळ्या पद्धतीने करतात. हजारो वर्ष भारतीयांनी त्यांना सांभाळलेलं आहे. फक्त मध्य प्रदेशमध्ये नाही, तर आता सध्या रेकॉर्डवरती 482 जमाती आहेत अशा आदिवासी जमाती, की ज्या कोणीच नाही आहेत, ना हिंदू, न बौद्ध, न जैन, पण यांच्यावर कधी अत्याचार किंवा असं कंपल्शन केलं नाही की तुम्ही जैन बनलं पाहिजे किंवा तुम्ही बौद्ध झालं पाहिजे. अशोकाला करता आलं असतं, पण त्यांनी नाही केलं. असे कितीतरी आहेत. या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी आतमध्ये भांडणं असतात. हे जेव्हा अहिल्यादेवींना कळलं की आपल्या राज्यामध्ये हे भिल्ल आणि गोंड ही माणसं भांडतात, आणि नुसते भांडतायत असं नाही, तर ते जंगलामधून जी कोणी प्रवास करतात, व्यापारी वगैरे जायचे, तर ते तांडे जायला लागले की हे लोक त्यांना लुटतात, मारामाऱ्या करतात. मग ही लुटालूट नाही करायची. यासाठी अहिल्याबाईंनी काम केलं. त्यांचे जे मोर्चे होते त्या सगळ्या लिडर्सना त्यांनी बोलवून घेतलं, त्यांच्याशी एक गोष्टीवर चर्चा केली. पहिली गोष्ट, तुम्ही माझे नागरिक आहात, तुमच्या अडचणी सांगा. तुम्ही का लुटता, हे काय बरोबर आहे का, मी तुम्हाला पकडून जेलमध्ये टाकू का वगैरे, हे असं नाही. तुम्ही माझे नागरिक आहात, तर तुमच्यासाठी मी काय करू ते सांगा. ह्या एका वाक्यातनं कळतं की त्यांचा दृष्टिकोन काय आहे आपल्या प्रजेकडे बघण्याचा. आणि मग त्यांच्या समोर जे बसले होते ते अर्थातच अशाच इराद्याने आले होते की ह्या आपल्याला काहीतरी उलट बोलतील, तुम्हाला पकडू का, चोऱ्या माऱ्या करू नका वगैरे म्हणतील. त्यांचं सगळं अवसान गळालं, आणि त्यांनी मग म्हटलं, आई साहेब म्हणायचे त्या काळात त्यांना, तर की माताजी तुम्ही आम्हाला ही लुटमार करायला आवडत नाही, आमच्या मुलांना सुरक्षा द्या. आणि यासाठी त्यांनी काय केलं, तर आपल्या सैन्यामध्ये या सर्व जमातीच्या लोकांना काम मिळेल याचं ही त्यांनी जाहीर केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं. दुसरी गोष्ट, त्यांना जंगलामधल्या जमिनी दान केल्या. त्या जमिनींवर त्यांनी काहीतरी शेती करावी ह्याच्याकडे लक्ष दिलं. ते शेतीचं तंत्र त्यांना शिकवण्यासाठी चांगली माणसं पाठवली. आपल्याला वाटतं वा छान, किंवा कदाचित त्यांच्या वेळेस त्यांचे प्रधान होते तेव्हा काय करता हे, असं नका करू, ते शेती त्याला जमिनी देऊन टाकल्या तुम्ही. अहिल्यादेवी म्हणाल्या की थांबा, काळजी करू नका, आपण त्यांना 3 वर्षाचा करार केलाय की 3 वर्ष त्यांना आपण शिकवणार. त्याच्यानंतर ही माणसं काय झाली, टॅक्स पेयर झाली. हा जो काही शेतीतलं उत्पन्न येईल त्याचा शेतसारा ते आपल्याला देतील ना. खजिन्याचा विचार, दूरदृष्टीचा विचार. म्हणजे SRS स्कीम मध्ये जेव्हा घरं मिळतात झोपडपट्टीच्या लोकांना, आपल्याला वाटतं मजा आहे त्यांची, त्यांना मोठं घर मिळतं, फुकट बांधून देते सरकार. नाही ना, यावर्षी ते फुकट राहतील, पुढच्या वर्षीपासून प्रॉपर्टी टॅक्स भरतील ना. हे त्यांना त्या टॅक्स पेयरच्या लाईन मध्ये आणणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही दूरदृष्टी आहे एखाद्या शासकाची, ती असली पाहिजे, आणि हे अहिल्यादेवींनी करून दाखवलेलं आहे. या लोकांना दुसरं एक काम दिलं महत्वाचं, ते शेती दिली, त्यांचं ते सैन्यामध्ये जागा दिली, आणि शिवाय ट्रेनिंग दिलं या दोन्ही व्यवसायांचं. तसंच अजून त्यांना तिकडे कवडी नावाचा टॅक्स घेण्याची परवानगी दिली. मग रस्ते बांधणं आलं, त्या रस्त्यांवर राज्याचा अधिकार आला. किती दूरदृष्टीच्या बाई आहेत बघा, की त्या जंगलातनं पूर्वी पायवाटा शोधून लोक जायचे, आपल्या घोडागाडी बैलगाडी वगैरे घेऊन आपला सामान ज्या गावातून त्या गावात व्यापारी आपले चालले तांडा घेऊन. आता त्यांनी तिकडे रस्ते केले, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली. मग रस्ता आला, त्याच्यावरती टॅक्स घेण्याचं काम त्या भिल्लांना दिलं. म्हणजे कोणी टॅक्स चुकवत नाही. आपल्याकडे कसं होतं, टोल द्यायची वेळ आली की तुला माहिती आहे माझा काका कोण आहे, माझा मामा कोण आहे, ते सुरू होतं की नाही, तेव्हा टोल नाके तोडणे वगैरे प्रश्नच येत नाही. त्या भिल्लांशी तुम्ही लढूच शकत नाही, कारण लोकांना माहिती आहे बाबा भिल्लाच्या नादी कोण लागेल, तो मारूनच टाकतो, हे माहिती आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांना कुठला टॅक्स घ्यायची परवानगी, कवडी.
भिलकवडी असा तो टॅक्स होता त्या काळामध्ये. आणि तो ते बिल्ल लोक गोळा करायचे, त्याच्यातनं त्यांचा जो काही उदरनिर्वाह आहे किंवा त्यांच्या गावातलं सगळं जे काम आहे ते चालायचं. म्हणजे ह्या लोकांच्या गावांसाठी सुद्धा अहिल्यादेवींनी पाणवठे बांधणं किंवा इतर काही शिक्षणाच्या सोयी करणं हे सगळं केलेलं आहे. ही राज्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवलेली आहे की शासक कसा असतो, जो धर्मानुसार काम करतो. हे त्यांना कुठून मिळालं? हे त्यांना मंदिरामधून मिळालं. एवढी सगळी मंदिरं त्यांनी उभी केली, त्याच्यामध्ये त्या त्या गावांची जी अर्थव्यवस्था त्यांनी उभी केली ती लक्षात घेण्यासारखी आहे. ती सगळी गावं आजही संपन्न गावं आहेत. जिथे अहिल्यादेवींनी मंदिरं उभी केली पुन्हा, ती सगळी गावं आज संपन्न गावं आहेत. याचं कारण संपन्नता म्हणजे काही तिथे खूप मोठे विमानं होतात आणि सगळेजण सोन्याच्या जागे घालून घेतात असं नाही. तर ते खाऊन पिऊन सुखी संपन्न समाधानी असे लोक आहेत. त्यांचा व्यवसाय आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही असे लोक तिकडे जाऊन बघाल या सगळ्या मंदिराच्या ठिकाणी 3 पिढ्यांपासून 4 पिढ्यांपासून आम्ही हे उद्योग व्यवसाय करतो आहोत असं ते सांगतील. मग फुलांचा व्यवसाय असेल, पेढे बनवण्याचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आहे. आता हे सगळं एवढा जर व्याप आपल्याला सांभाळायचा असेल तर आपल्याला चांगला उद्योग व्यवसाय आपला जो खजिना आहे तो पक्का मजबूत करण्यासाठी काहीतरी उभा केला पाहिजे. आणि ह्यासाठी म्हणून त्यांनी खूप महत्वाचं काम केलं. आज मी सुद्धा जी साडी नेसली महेश्वरी साडी आहे, महेश्वरून आणलेली. बाईंनी तिकडे बायकांना ट्रेनिंग दिलं, सूत कातायचं आणि त्याच्यावर हातमागावरती वस्त्र मिळायचं. आणि त्याचं म्हणजे इंदोरी साड्या, महेश्वरी साड्या आज आपल्याला साड्या म्हणून माहिती, कारण पुरुष मंडळींनी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे कपडे घालत सोडून दिलं. त्यांनी सगळ्यांनी शर्ट पॅन्टच घालायला सुरुवात केली. पण महेश्वरी धोतर पण असतं, इंदोरी धोतर पण असतं. महेश्वरी आणि इंदोरी पद्धतीचे कुर्ते घालायची पण पद्धत असते, उपरण असतं, टोपी असते, सगळं असतं. पण आता बघा, संस्कृती पुढे बायकांनी असं म्हणायचं आणि आपण मात्र ब्रिटिशांचे कपडे घालायची ही पद्धत आहे. त्यामुळे बायकांनी सजग राहिलं पाहिजे. हे अहिल्यादेवींनी आपल्याला शिकवलेलं आहे. आपल्याला समजलं पाहिजे काय करतोय आपण, काय चाललंय. आणि हे कापड मिळून नुसतं मिळायचं शिका, तुम्हाला मी हातमाग देते आणि कापूस देते, रेशीम देते, नाही. ह्याचा पुढे व्यवसाय कसा करायचा हे त्यांनी शिकवलंय. त्या काळात जसं आज आपण म्हणतो की इकडे महाराष्ट्रात सध्या की कुठे आपण ज्या ठिकाणी वस्तू बनवली की त्याचं मार्केटिंग करतो, दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, त्याचे सॅम्पल दाखवतो, वापरायला देतो. राणीसाहेब एक काम करायचं, जिथे कुठे जायच्या तिथल्या कोणी समजा एखाद्या राज्यात गेले, ते नवाब असतील, कोणी अजून नवीन माणसं असतील, त्यांना भेट देताना आपल्या महेश्वरी आणि इंदोरी वस्तू भेट द्यायच्या. हा फेटा बांधून बघा, आमचा इंदोरी कपडाचा फेटा आहे, हे ब्रँडिंग करायचं. आणि मग जर महाराज इंदोरी फेटा बांधतायत किंवा तो कोण नवाब आहे तो जर तो इंदोरी कपड्याचा तो कोट काय त्यांचं असतं ते घालतोय, सुरुवात घालतोय, दाराबंदी घालतोय म्हटल्यावर साहजिकच मग त्याच्या हाताखालची माणसं सुद्धा ती गोष्ट करायची आणि मग हा आपला व्यापार होऊन जाऊ दे अशा पद्धतीने देवाणघेवाण करून त्यांनी आपला हा राज्याचा व्यापार वाढवलेला आहे. हे काम यांनी करून दाखवलं. म्हणजे आज जे आधुनिक काळात मॅनेजमेंट आणि मार्केटिंग आणि हे सगळं शिकतात त्यांना हा अतिशय उत्तम धडा आहे की काय करायचं, शून्यातनं उभं केलेलं आहे हे सगळं. आणि आजही खूप मोठा व्यवसाय आहे या महेश्वरी आणि इंदोरी कापडाचा आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभरात पसरलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपण हे कापड सगळं एक्सपोर्ट करतो. म्हणजे फक्त साड्या असं नाही, पंचे आहेत, धोतर आहेत, तर चादरी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. अशा बऱ्याचपैकी गोष्टी ह्या इंदोरमध्ये तयार होतात आणि इंदोर हे गावच त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे एक छोटा वाडा वस्ती काय म्हणतो आपण तशा टाईपचं होतं ते. आणि ते सगळं त्यांनी पुन्हा उभं करण्याचं काम स्वतः केलेलं आहे. आणि ते वाडे बांधणं, तिथे रस्ते करणं, पाण्याच्या सोयी करणं हे केलेलं आहे. पाण्याची सोय फार महत्वाची आहे. ही इतकी महत्वाची की आपल्याला त्या ढोलाविरा लोकल वगैरे सारखी जी जुन्या हरप्पा काळातल्या शहराचं उत्खनन झालं तेव्हा सुद्धा सापडतं की पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी असं व्यवस्थित लोकांच्या घरापर्यंत पोहोचावं म्हणून आपण खूप प्रयत्न पूर्वी केलेले. ही परंपरा आहे की लोकांना पाणी मिळालं पाहिजे. आपल्याकडच्या गावांमध्ये आजही जर का महिलांचा आधा वेळ हा पाणी आणण्यातच जात असेल तर त्या चांगलं शिक्षण कधी घेतील किंवा चांगलं काम कधी करतील. पण आजही ही दुरावस्था आहे. महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहे. हे व्हायला नको म्हणून त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे. आपल्याकडे अगदी म्हणजे अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा उल्लेख आहे की लोकांसाठी आणि प्राण्यांसाठी सुद्धा, माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी पिण्याचं पाणी पाणपोयांमध्ये उपलब्ध करून द्या, रस्त्यांवर, राजमार्गांवर वगैरे. हे खूप महत्वाचं काम आहे आणि राजाचं काम आहे.
पाणी लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि हे त्यांनी केलेलं आहे. कितीतरी बावड्या आहेत, विहिरी, सरोवर हे त्यांनी केलेले आहेत. नदीवर जाऊन पाणी आणणं किंवा नदीवर समजा तीर्थक्षेत्राचं जागा आहे तर तिथे नदीवरती स्नान करणं, काही विधी असतील धार्मिक तर ते करणं, ह्याच्यासाठी घाट फार आवश्यक आहे. कारण त्या नदीपर्यंत म्हणजे अप्रोचेबल रोड असं आपण त्याला म्हणूया की नदी तर खूप मोठी, पात्र त्या गावामध्ये खूप मोठी नदी असते, पण एका ठराविक ठिकाणी जर त्याला व्यवस्थित पायऱ्या वगैरे केल्या गेल्या तर मग लोकांना तिथपर्यंत पोहोचणं सोपं जाईल. ही पाण्याची सोय त्यांनी करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये तर नक्कीच कुठलाही भेदभाव नाही आणि सगळ्यांनी त्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. पाण्यासारखं पुण्य नाही असं आपण म्हणतो ते याच्यातनंच येतं की ही सगळी ही परंपरा त्यांनी या मंदिरांशी जोडून पुढे केलेली आहे. ही बांधकामं करताना त्यांना हा सगळा धर्म डोळ्यासमोर दिसतोय की राजा म्हणून माझा काय धर्म आहे, एक शासक म्हणून माझा काय धर्म आहे, आणि एक स्त्री म्हणून मी काय केलं पाहिजे, हिंदू म्हणून मी काय केलं पाहिजे, हे सगळं त्यांना व्यवस्थित समजलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते काम करत आहेत. मग ते एखादं मंदिर उभं करणं असो, घाट बांधणं असो, किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे मालेगाव सारखी काही वस्ती असेल, इंदोर किंवा महेश्वरचा कापड व्यवसायाची वस्ती असेल, या सगळं त्यांनी करून दाखवलेलं आहे. हे सगळं करताना सर्वसामान्य कुशल अकुशल जे लोक आहेत, कामगार आहेत, या सगळ्यांना त्यातनं रोजगार मिळालेला आहे. आपल्या सामान्य जनतेत म्हणजे अगदी आपण काय म्हणतो ग्रासरूट लेवलला किंवा शेवटचा जो माणूस आहे आपल्या प्रजेतला, तर त्याच्यापर्यंत पैशाचा ओघ पोहोचला पाहिजे. ते उद्योग व्यवसाय करायला मिळाला पाहिजे. असे आणायचे आणि लाडक्या बहिणींना पैसे देऊन टाकायचे, ह्या ओवाळणीवरती संसार चालत नाही. त्याच्यासाठी तिला काहीतरी काम दिलं पाहिजे, ते जे रोज ती करेल आणि त्याच्यातनं तिचं डोकं चालेल, त्यातनं त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा राहील. कौटिल्यांनी त्याच्या अर्थशास्त्रात असं सांगितलेलं आहे की महिलांना रिकामा वस्तू देऊ नका, नाहीतर गृहकलह होतो. हे त्याचं वाक्य आहे. कसं तर समजा एखादी विवाहित स्त्री असेल तर तिला घरातल्या ज्येष्ठ मंडळींची काळजी घेणं, लहान बाळांचं बघणं, याच्यातनं मग बराचसा वेळ निघून जातो दिवसातला. सकाळचे समजा 10-12 त्यातच वाजले तर त्याच्या पुढे ती आपल्या कामावरती जाणार, त्याच्यात एक तास जाणार, मग ती कसं तरी काहीतरी थोडंसं काम करेल, मग करायची परत यायची वेळ येते. आणि ती घरात नसताना बरेचदा काही अडचणी पण येऊ शकतात. लहान बाळाकडे कोण बघणार, तर त्या म्हाताऱ्या आजी असतील तर त्यांना औषध कोण देणार, असे बरेच प्रकार होऊ शकतात. मग ती काही कामच करत नाही. मग तेवढ्या वेळात तिला जर काही 2 तास वेळ मिळतो ती शेजारी पाजारी जाते आणि मग मला माहिती का माझ्या सासूबाई अशा आहेत, तुमच्या सासूबाई कशा आहेत, ती सुरू झाली. हा गृहकलह कशाला, मग घरी आल्यावर ती नवऱ्याच्या डोक्याशी बसणार. तर त्याच्याऐवजी तिला घरी येऊन काम द्या, हे कौटिल्यांनी लिहून दिलेलं आहे. तिच्या घरी घेऊन जा, तिला सूत कापता येतं का, मग ते टकली वगैरे जे काय असतं चरखा कापसाचं बंडल घरी घेऊन जा आणि तिला घरी द्या, त्याची तिला व्यवस्थित मजुरी द्या. कुठल्याही प्रकारचं वेगळं कमी पैसे देऊ वगैरे हे नाही, तिला काम द्या. ती जेवढं काम करेल, मग ती कशी काही करत असेल, मातीचं काम करत असेल, मग मडकी बनवणं वगैरे असं, ते सगळं तिला घरी घेऊन द्या. भले कमी प्रोडक्शन होईल पण तिला करू द्या. हे अहिल्यादेवींना समजलंय. ही भारतीय ज्ञान परंपरा आहे. मोठी मंदिरं सगळ्यांनी बांधली, सगळ्या ग्रीक, रोमन, इजिप्शियन सगळ्या लोकांनी केली, पण त्या मंदिरांच्या मागे जी भावना आहे ती भारतीय विचारधारा ही वेगळी आहे. ती अहिल्यादेवींना कळलेली आहे, त्याप्रमाणे ते वागले. व्यवसाय सगळ्यांनी केले जगात, सगळे खूप मोठे मोठे आदेश सुरू आहेत, पण तो व्यवसाय करण्यामागे प्रत्येक नागरिकाचा त्याच्यात असणारा सहभाग आणि त्याला कार्यप्रवण करणं ही भारतीय विचारधारा आहे आणि ती अहिल्याबाईंना बरोबर कळलेली आहे. ती कौटिल्यांनी सांगितली आहे, इतर पुढच्या सगळ्या लोकांनी करून दाखवलेली आहे, ते यांनी बरोबर साध्य करून दाखवलं. वेगवेगळ्या प्रकारच्या कारागिरांना, मग ते कापड व्यवसायातले असतील किंवा इतर कुठल्याही म्हणजे बांधकामातले गवंडी, रंगारी, मजूर, दगडावरती काम करणारे पाथरवट असतील, या सगळ्यांना काम मिळालंय त्यांच्या राज्यामध्ये. आणि एका ठिकाणी मिळालं की मग जेव्हा आपल्याला असं दिसतं की अहिल्याबाई किती काम करतायत, मग माझ्या गावामध्ये पण मी बांधू शकतो घाट, मग त्याच्यासाठी माझ्याकडचे पैसे कमी आहेत पण अजून 4 लोकांना मदतीला घेतली. अशा रीतीने पुढच्या बऱ्याच गावांमध्ये ही सगळी कामं होताना आपल्याला दिसतात. म्हणजे लोकांना कार्यप्रवण केलेलं आहे त्यांनी, स्वतः करून थांबलेली खूप तीर मारले. उपयोग काय त्याचा, जेव्हा बाकीचे लोक त्याच्यात कार्यप्रवण होतील, कार्यकर्ते बनतील, तेव्हा ते राज्य चालतं. एकटा राजा कर्तबगार असून चालत नाही. बाकीचे सगळे तशा पद्धतीचं काम करणारे, तो विचार समजून वागणारे असले तर ते साध्य होतं.
हे अहिल्यादेवींनी करून दाखवलेले आहे. आजच्या राज्यकर्त्यांना, आजच्या सर्व तऱ्हेच्या संघटना चालवणारे जे लोक आहेत, मग ते कुठल्याही विचारांचे असो, डावे उजवे मधले, ते कुठलेही असो, या सगळ्यांना हा धडा आहे तो आपण त्यांच्याकडनं शिकला पाहिजे. की फक्त मला समजून कळणार नाही, हे सगळ्यांना समजून सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराजांना स्वतःला स्वराज्य म्हणजे काही कळलं होतं, पण त्यांच्या प्रत्येक मावळ्याला त्या मावळ्यांच्या मुलात नाही कळलं होतं, म्हणून पुढे 4-6 पिढ्या ते लोक लढले. शिवाजी महाराजांसाठी नाही, स्वराज्यासाठी लढले. हे जेव्हा आपल्याला कळेल की काय काम करतोय आपण, काय विचार आहे, तर हा समजण्याचं काम या बाईंना अगदी योग्य रीतीने साध्य झालं होतं. आणि ते तुम्हाला मला समजावं म्हणून त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणजे फक्त अर्थव्यवस्था चालावी असं नाही, तर त्याच्यातनं ही सगळी विचारधारा पुन्हा जिवंत व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हे त्यांचं धर्मकार्य आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज त्याची खूप गरज आहे. मी माणूस म्हणून काय आहे आणि माझं काय कर्तव्य आहे, काय माझा माणूस धर्म आहे, हे जेव्हा मला समजेल, प्रत्येकाला समजेल, तेव्हा आपण पुन्हा तो सोने की चिडिया भारत उभा करू शकू. हे असे वेळोवेळी प्रचार घेऊन काय आपण ते विश्वगुरु वगैरे काही म्हणत नाही. ते आपल्या मोदी साहेबांना वाटतो स्वप्न साहजिक आहे, माणसाला अगदी खूप दिवस रात्र कष्ट करतात म्हणून वाटतच असणार. पण हे अशी प्रजा घेऊन आपण विश्वगुरु काही बनत नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाला ती कन्सेप्ट कळली पाहिजे, ती ज्ञानधारा त्यांच्यापर्यंत सगळी पोहोचली पाहिजे. आणि मला इथे विनंती करायची वाटते आपल्या पल्लवीताईंना आणि अष्टावधान फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की हे तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो ते नक्की करूया. आता इथे समोर असलेली सगळी मुलं तर ते करतीलच. ही भारतीय विचारधारा, ही सगळी ज्ञान परंपरा ते आपल्या घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तीपर्यंतच्या मुलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न नक्की करतील. त्यांना का हा प्रश्न विचारायला शिकवतील. आणि तसंच आपण सुद्धा इतर ठिकाणी जे काही मुलं शिकतात शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, तर तिथपर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि या सगळ्या कामात मी तुमच्या नक्की कायम सोबत आहे. तर मला ती संधी तुम्ही अगदी हक्काची म्हणून द्या अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.